तुझ्या मथुर गुंपला असायला दांडगच्या दांडग भोग बांधया काहीतरी सरकार घेणं तुला असायला कर्ज पाडले तुझ्यावर वाट लागलाय बघायला मावशी रागा पूर्ण घातली करण्याची म्हातारी नारी पुन्हा ऋण पाणी केलं नसायला आणि सरकार मथुर माझ्या दारात काल असायला देवा कोण सरकार आहे कोण गलीमाय म्हणून करता मावशी वाटणी लागली शिवे द्यायला रागा पूर्ण घातली शिव्या देत चालली ती लगबगीनं भोड्या शिव्या देत असताना ही मावशी मात्र 3 वर्ष गुंपला गेली असायला भगवंत देवानं शिव्या ऐकायला देव लागला बोलायला फुलाबाई मावशीला ए मावशी शिव्या कुणाला तिथे सांगते का मला अगं महाजे मावशी अग शिव्या कुणा तिथे अग अगं महाजे देवा हसणारी मावशी म्हणली तू कोणाचं कोण माग बी कोण नाही मला मोहर बी कोण नाही आणि मावशीचं नातं कसं लावायला मावशी सांगतो ऐक तुला अगं तू खरीच माझी मावशी असायला चिचणी सुरनगराला कबाईवरच्या शेवाला गंगाबाई माळी नसायला आणि गंगाबाई माळीचा मी मुलगा असायला बबनदादा तामकडे कैलास मोठे निंबोडे या दोघांनी 101 101 म्हणजे 202 रुपये बक्षीस केलं आभारी धन्यवाद तेव्हा विचार केला मनाला तेव्हा भगवंत लागला होता बोलाय माझ्या फुलाबाई मावशीला मायेवाच्या शेवाला गंगाबाई माळी नसायला आणि गंगाबाई माळीचा मी मुलगा असायला माझ्या आयुष्यात ध्यानात जात नाही आणि म्हणून करता गंगाबाई माळीन तुझी भण माझ्या फुलाबाई मावशीला भोड्या बहिणीच्या बाळा कशी वाट चुकला किती दिवसात येणं केलं सांग तू का मला बाबा माझी बहीण कसं आहे तू कसं आहे अरे म्हटलं काय झालं चांगला आहे पण मावशी तुझ्या आठव झाले म्हणून आम्ही म्हणतो किळेगाव नगराला तेव्हा मावशी अगं हल्ल्यापासून घरी जेवली ती तुझ्या घरी अजून पोटाला आण नाही असा भगवंत बोलतोय माझ्या फुलाबाई मावशीला मावशी लागली सांगायला अरे काय सांगायचं बहिणीच्या बाळा 6 महिन्यात चूल पिटवली नसायला कसं चालू पाहुणा पण घरात माझ्या तुला जेवाय वाढील म्हणलं तर मात्र काही नसायला भगवंतानं अंतरी जाणला असायला मावशी मग तू काय खाती ग अगं राजाच्या लेकीच्या शेवल आहे तिचं शिळ पाकांतीन खातीये बाळा शिळ्या सुद्धा तू गत झालीस वे टणटलीत आहे की
देवा अंतर्ज्ञानाला देवाला बघितलं खरंच मावशीच्या घरी काही नसाईना तेव्हा भगवंत बोलतोय माझ्या फुलाबाई मावशीला मावशे तुझ्यासाठी न माझ्यासाठी हे दोन मोहरा घे वाड्याच्या दुकानाला जायचं आणि या दोन मोहराचं काय आणायचं मावशे सांगतो की तुला पावशेर द्वार आणि पावशेर गुळ मात्र 3 पावचं मापा नाहीच दार गुळ वाढला शिदा गुळ पाडवगाला मावशीच्या हातात भगवंताने 2 मोहरा काढून दिल्या चैला आणि मावशी चालली बघाली गुण मावशी चालली बघाली गुण मावशी सुद्धा खटका होती जरा 2 मोहरा हातात घेतल्या आणि वाजवीत चालली होती पेठचा आता ते 2 मोहरा दुकानदाराने बघितलं हे म्हणतोय माझ्या दुकानात माल घेईन ती म्हणतोय माझ्या दुकानात माल धरल्याची म्हातारी आली आतापर्यंत कोणी हाक मारली होती का मावशी लाल्या गुजराच्या दुकानाला गेली लाल्या गुजर बोलतोय मावशीला सांग मावशी काटा कुठे लाव आर म्हणली कशाचा काटा लावतो एवढा मला का माल घ्यायचाय का मग पावशेर डाळ पावशेर गुळ पावशेर तांदूळ आणि 3 पावचा माप मला घ्यायचा एवढाच माझा बाजार असला मावशे मोहरा घेऊन आलीस आणि इतका हलका माल लागली घ्यायला अरे बाबा मला पाहिजे तेवढाच देते या म्हणून करता त्या घेतलेला माल मात्र मावशीकडे पिशवी नव्हती भावड्या पदराच्या गटोळ्यात बांधले आणि मावशी मथुर गटोळ्यात बांधून चालली होती मथुर 3 वाशा गुंपला वाटला गेली चालीला वाटला गेली चालीला मावशीला हाक दिली मावशीचं तोंड जड आलं ए मावशी खातीस काय म्हणली तुझं नाही खात माझ्या मैत्रिणी व्हायचंय तरी गावात मावशी लागली होती तोंड जड बोलून सांगायला तुझ्या मैत्रिणी फक्त तुझ्यासाठी माझ्यासाठी का कुठे गेल्या होत्या का ग बरं असू दे मावशी काय व्हायची होती पण माझ्या पोटाला भूक लागली या ऐका तुरची आपल्या नाता पावण्याचं गाव नाता जगन्नाथ मनमाने भगवान होनमने या भाविक भक्तांना 51 रुपये त्यांचं मत आताशी कुठेतरी जुन्या पद्धती वाढली बरोबर आहे म्हणून करता या पाहुण्यांना आवडीनं 51 रुपये बक्षीस केलं आभारी धन्यवाद भाऊ गणेश भगवान तामखडे पोस्ट मास्तर यांच्याकडून 500 रुपये प्रसादासाठी देणगी गणेश भगवान तामखडे मास्टर पोस्ट मास्टर यांनी भगवंताच्या प्रसादासाठी 501 रुपयाची देणगी दिलेली आहे असणार मायाकाच भक्त भिकोडी बुद्रुक कसलं बुद्रुक यांनी 501 रुपये मास्टरने दिल्याबद्दल ते असणारा मायाकाचं भक्त आभारी हवा विचार केला
मनाला मावशी काय व्हायची हो जेवण भूक लागली माझ्या पोटाला. अरे म्हणली केलं असतं. पण माझी गडबड आहे. कशाची? अरे त्या राजाच्या लिकीच्या शेवला रात्री मला एक हार आणि गुच्चा बनवावा लागतो या. हार आणि गुच्चा नित्य नियमानं मी देते राजाच्या लेकीला. मावशी मुतून फुलाचा करंडा कुठाही सांग मला मी गुप्तूप तू स्वयंपाक कर बरे का. तू मात्र म्हणली स्वयंपाक करून मला मात्र जाऊ दे. अल्या तसं नाही मावशे, स्वयंपाक तू कर, तुझं काम मी करतो आणि माझं काम तू कर. भगवंत लागला होता सांगाय माझ्या फुला. भगवंताने करून समोरल्या बाजूला घेतला साईला. भगवंत मधुर कसुदा कसा लागला होता काढायला. देवा मावशी स्वयंपाकाला गुंतली. भगवंतानं करंडा घेतला पुढच्या बाजूला. वाकुले टाक सडा राधी जरा आवळून माझं बुचडा. वाकुले टाक सडा राधी जरा आवळून माझं बुचडा. गेल्या माझ्या देवाला नवल्या माझ्या हरीला. फुल फुल जोडीत देवगा फुल फुल जोडीत. पायीच्यानं बनवलं देवगा पायीच्यानं बनवलं. गडी जर बायकोला बनीला आईला कुणाला लुगडी घ्यायला गेला तर 500 गडी पाताळी घ्यायचं असतंय. पण दुकानदाराकडे 500 ही नाही याच्या परस भारी, ही नाही याच्या परस भारी. पण बायको भागला कामेला सांगतो ना कारभारी आहे. माझं जरा ऐका म्हणतोय सुरत्या. काय म्हणतो कारभारी? साडी भारीतली माझ्यासाठी, पण बनीसाठी म्हणल्यानंतर काय म्हणते या बांगड्या भरा माकुबाला जायचंय. कारभारी साडी लय भारी आणू नका, बांगड्या भराय पैसे राखा. भगवंतानं गुपलेली चुळी पातळ फुलाचं होतं, पण कसं नव हाताचा पाताळा असायला सोमणारी चुळी असायला. कसुदा कशी काढली देवा कांबरच्या पदराला. काही लागला होता भगवंत कसुदा कशी काढायला. ईद लागली नवरा ढगला गावा जाईला. यागाच्या धारा मथुर लागल्या होत्या ते वेळेला कांबरच्या पदराला देवा. आणि जी चोळी म्हणायचं त्याला मथुर कसुदा कशी काढली भगवंताला. अरे कंचुकीच्या भुजाला, कंचुकीच्या भुजाला. अरे चांद सुरव्या रे गळा, त्याला चांद सुरव्या रे गळा. मुली रंग पातळ घडी बच्चाची घालून. मुले माझा हरैन, जया माझा भगवान.
तुझ्या कामाचं बघितले. तू आता जा करणार मग तू राजवाड्याला जा, मी माझ्या हाताने घेऊन खातो. म्हणून करता मात्र मावशी रगबाजीनं कर्ण लावला होता, कर्ण निघून चालली होती राजवाड्याला. देवानं काय केलंय बघितलंच नाही हो. मावशीनं नाही की बघितलं. मावशी गडबड केली, निघून मात्र राजवाड्याला गेली. त्याने कामाच्या मालाला कर्ण ठेवला असायला, हातामध्ये झाड घेऊन लागली होती झाड लोट करायला. एवढ्यात राजाच्या लेकीनं आंघोळ सवळ केला असायला. केली बाईनं बघा अंघोळ, केली बाईनं अंघोळ, केली बाईनं बघा अंघोळ, केली बाईनं अंघोळ. राजाच्या लेकीनं आंघोळ सोहळं केलं, येणी पुणे लागली होती करायला. आणि रूप लागली आणि निहाळायला तवा त्या गजऱ्याचं. झाला मातूर माझ्या राजाच्या लेकीला कने कामाला. म्हणून करता ठेवलेला कर्णन करंड्याच्या जवळ गेली. कने कामा मातुरे राजवाड्याला आपल्या म्हणाला. करंड्यात उघडून बघितलं, कुचाला हार नसायला. 9 हाताचं पातळ आणि त्या पातळाला शोभणारी चोळी. अशी काही कंचुकी असायला. देवा जशी गरतीनं अंगावर घातली, साडी चोळी नेसली गरत लागली बघायला. आईल्यात लागली होती मातुर रूप लिहायला. साडी चोळी कोणाची होती? भगवंतानं गुपली होती, फुलाबाई मावशीनं आणली होती. रूप जसं फुलून दिसलं त्या ठिकाणाला हवा लागली होती गरज बोलाय माझ्या फुलाबाई मावशीला. आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत भाऊच्या रे. अहो कोणी केलं निर्माणावर सांगाय लवकर. कोणी केलं निर्माणावर सांगाय लवकर. मावशीला हात दिले, मावशी म्हणली. कोणता मावशी लागली होती, मावशीला लागली होती हाक मारायला. ए मावशी ये की जरा इकडं. मावशीला हातातला झाडू जोत तिथं टाकला. मावशीला झाडू टाकायची कामा लागली होती बोलायला. आतापर्यंत आमच्या बापाचा म्हणजे पगार तो फुकटच खाल्ला. म्हणली का बाईसाहेब इतके दिवस झाडलं लोटलं, तुम्हाला हार गुच्छ दिला आणि फुकटचा पगार म्हणजे असं का म्हणताय? अगं तरण्याची म्हातारी झाली, आतापर्यंत असं का वाढलं होतंच का? म्हणजे काय लागली होती की दाखवायला. साडी चुळी जशी नावायला
फुलाबाई मावशी म्हणते अहो काय सांगायचं आता माझी मूर्त जाणार करत राहणार म्हणून म्हातारपणी गवळ्या म्हणजे तुम्हाला घेऊन आली या. मावशीला येतच नव्हतं, पण लोकांच्या जीवा भावड्या भाऊ लागली खायला. राजाची जे काय लागली होती बोलाय माझ्या फुलाबाई मावशीला मावशी ही तोच गुपले का मग म्हणली लोकांना सांगितलं गुपलेलं मी सांगते मी तुम्हाला. तेव्हा राजाची लेख काय होती माझ्या फुलाबाई मावशीला मावशी तू जर गुपला असेल तरी गुपल्याला चोळी पातळ मात्र काही करायचं आताच्या आता सोडायचं आणि माझ्या देतात मात्र जोडायचं. असं माझ्या ना मावशीला तर बापा आला की भावड्या लोकांच्या जेव्हा गेलं चांगलं आहे का ऐका आमच्या सदाभाऊनं ती म्हणते तर आताशी तुम्ही गाणं म्हणायला लागला ईदुल पावतर तुमचा धिंगाणा पैशा भोवती असं म्हणजे आता तर कानाला लागले आताशी गोड वाटलं म्हणून या सदाभाऊनं आपल्यासाठी किती 201 रुपयाचं बक्षीस केलं. आभार धन्यवाद. गोंधा पाहुण्याला जरा करून टाकू. सुरत्यानं सांगितलंय तुम्ही जरा खरं म्हणा. हे गोंधा बोलायला सांगितलं मी माग नाही, तेवढेच घेऊन या म्हणा. फुलाबाई मावशी लागली होती थोडं कापाय भावड्या जगू पाटील घर किती जवळ आहे ती बरोबर आहे की पण एक सुद्धा गाडीवान घरी गेला नाही. कारण काय माहितीये का चिंचणी हित भरवली भावड्या कशी चला दर्शनाला म्हणून का चला माया करा म्हणून का देवी मारती माझी हक्का चिचणी गावात पडलाई दुकान माया का झोल्यावर घेतली चिचणी गावात पडलाई दुकान माया का झोल्यावर घेतली घाम सुटला बघा अंगाला मोठ्या वादळ्या बघा साठवला नकेसा गळाया बघा कापला मोठ्या वादळ्या बघा साठवला नकेसा गळाया बघा कापला माझ्या कुठनं म्हणली मी खात होती वाळकवलं कसं का होईना पण त्याला आता काय किस्त करून ठेवली आता मी ईडीनं बघितलं नाही म्हणली चोळी पाता ह्याच्या जेव्हा भाव खायला गेली आणि माझ्या अंगठ्यात आलं या आता म्हणली सोडलं तर जोडा येतय का फुलाबाई मावशी हुशार होती जरा सवड काढली भावड्या भाईसाहेब तुम्हाला काय सांगू उगा म्हणली माझं नाव मोठं करा म्हणून मी गेली खोटं बोलली तू अहो तसं नाही बाईसाहेब म्हणली माझ्या बहिणीची एक म्हणली पंचमी सणाला आली या आणि त्या पंचमीच्या सणाला आलेल्या लेकीनं ही काही गबाळ केलं ती मला काय माहित नाही ही आपली लाभार्थी बोलली तुम्हाला राजाची लेक लागली बोलायला अगं मावशी तुझी पाहुणी आणि माझी पाहुणी काय वाहिली नसईला तेव्हा पाहुणी तुझी बेन माझी बेन तुझी लेक म्हणती ना मा बहिणीची होय ती बहिणीची लेक घेऊन ये माझ्या घरवाड्याला मावशीला डबल घाम फुटला म्हणली म्हणली लेक म्हणून सांगितली गडी तंबाडाचा बंबाडा मिशीचा आकड दाढी लोमती बिंबीला कुठली लेक नव्या बाई साहेबिनीला मावशीला पैसे करणार डायरेक्ट कापड टाकला कुपेला थांबा म्हणली माझं सांग फुगल्यागत झालं
भाईसाब गाडी घुमराची गी मोहनी बंधू मोरारी लग या मायकाच्या यात्रेला मला चिचणीला नेईल ग. आता अंड्याची बन राहिली नाही ती इडी मागं आली. बरं आहे की तेव्हा त्या अंड्याचं बन कशासाठी होतं? बंधू माझा येईल ग तिथं विश्रांती घेईल ग. नातय प्रेमाचं माझं मायेनं जपेल ग. आणि याची चली जरा करायला मला मायेरी घेईल ग. मगाशी पैसे पाहुण्याने दिलं. बायलाचं नाव काय सांगितलं? बाजा आणि बाईच्या ती बंडातलं होतं. असं आहे बे. नाही हितलं काहीतरी मगाशी होतं की पाहुण्यांचं. हा असं काहीतरी नाव होतं. हौशा हौशाची खिलारी जोडी खडा खडा वाजती आघाडी. आता खडा खडा वाजणारी गाडीच राहिली नाही. ह्याच्यात एखादी आहे का दिसती का तुला? अरे धावपटच नाही आता तयार आलं तर. हौशा हौशाची खिलारी जोडी खडा खडा वाजती आघाडी. नगमुडीवर नानाई वाड्याला जाईल ग. आणि बंधू माझा येईल ग मला यात्रेला नेईल ग. मावशी म्हणली जरा बाईसाहेब दम काढावी येते. मावशीनं सोमवारली देवात निघून गेली 3 वर्ष कुपीला. माझ्या कोणीकडनं आला तर मात्र माझ्या 3 वर्ष खूप पिला. माझ्या अनाथ कडू कार्या काढवलं. माझा केसाला गळा कापला ग मावशी. झाला तरी काय? गळा कापलं जिती कशी आहे? तसं नाही रे बाबा. अरे म्हणली शिळ पाक खाऊन दिवस काढत होती. मला मी स्वयंपाक करूस तर तू काय केलं मला माहिती नाही. तुझ्या जेव्हा मी भाव खायला गेली पण भाव लय महागात पडला. अरे मावशी झाले तरी काय? अरे गुपल्याला चुळी पाताळ मी गुपलय बाई म्हणते आता सोडून लगेच जोड. मला येते का ते? त्याच्यावर इलाज काढला म्हणली. बहिणीची लेख आली ती म्हणली बहिणीची लेख बी घेऊन ये. आता कुठली लेख दाव म्हणली. आता तसं म्हणला भावड्या भगवंताला आनंद झाला होता. मावशी काळजी करू नको तुझ्या जीवाला. देवाला होता नवरी बघायला. जेणेकरून नवरी जवळून पाय मिळणार होती त्याला बघायला. भगवंताला ह्या शब्दाचा आनंद झाला तुझ्या. मावशे मग काळजी कशाला? अरे आता तुझं म्हणली दाढीला मिशा बघितल्यावर सर्वांचा गावात. माझं मी काय करायचं ते करतो. पण मावशे दोन भावा गिरीला खळबत्तीच्या वाड्याला जायचं. जनावरचं डागेनं मग तू आई हवाचं येणं घेऊन यायचं. बंधूजी शिपाया दादा दे रुपया. चिमीच्या सणाला माझ्या चोळी
असायची, बरोबर आहे. पण आताची आहे ना, आताची कसं आहे, नवीन आहे का फॅशन मध्ये. आताची कसे वाईच नवऱ्यानं कुल करूच तर कारभारी ही या डोरलं तुमचं माझं चढलं, बायको संग वाकडं तर खाताना चुलीचे लाकडं. आणि त्याच्यावर सुद्धा टपले ती मागची दोन माकडं. पळून गेलं इकडं. देवा आई बाप कोणाची, चिमणी माझी गुणाची. बरोबर आहे. पुंडलिकानं सांगितलंय, तुकाराम महाराजांनी अभंग केलाय कुठला, काय त्या आई बापाच्या दोरी गळ्याला बाईला खांद्यावरी पुंडलिक काशी तीर्थ करी. पुंडलिकाने केले, बरोबर आहे. तू करची बिरची ना माझी नगाले जाणार खाद्या वावरायची. तवा विचार केला मनाला फक्त. बघा पाहुण्याला आवडले जगन्नाथ भगवान हनुमाने गाव तुरची फिरून पाहुण्याला 50 दिलं, म्हणजे 51 51 101 झाला. भगवंत लागला होता बोलाय माझ्या. 101 मगाशी दिलं ते, कारण आता 101 आहे जगा. चुकलंय, सॉरी बर का. 202 रुपये झाले. काय ते म्हणजे पाहुण्याला नक्कीच आवडेल. मला वाटते पाहुण्यासाठी एक अजून अर्धा तास तरी म्हणावं. करायची सोडून माहीर चालले सासरे, पतीच्या घरी चुडा भरा लवकरी. मायाकाला गेलेल्या बिचाऱ्या किती बी पैसा नसला, रेलपाणी करायचं पण देवाला जायचं. हातभर बांगडी न्यायची, नवऱ्याला भरपूर आयुष्य दे म्हणून चुडा घालायचा. चुडा म्हणजे देवा जन्माचा जोडा, त्याला म्हणते ती बघ चुडा. चोळा पाटल्या घालायच्या. कशासाठी? भगवंता म्हणजे कारभारी. देवाच्या दारात तरी म्हणायचं. पेदाड असला तर त्याचं मड जाऊ दे, पण हित लिहू दे. त्याला रोज का लिजिम खेळना. लिजिम खेळू दे, नाहीतर काय डप वाजवू दे, पण त्याच्यासाठी वाटेल ते कस एका कुंकवाच्या पायी मैना उडून जाणार. बाईच्या जन्माला कपाळाला कुकवाय तोपर्यंतच कशी बी असू द्या शोभा आहे. बरोबर आहे भोड्या. रोज नवऱ्याने लिजिम खेळला तर चालतं, पण हाताचं कुकू आहे. पती हा परमेश्वर आहे नवरा. बरोबर आहे. म्हणते काय म्हणते एका कुंकवाच्या पायी मैना उडून जाणार. रागू एक राहणार, याद मैनीची येणार. रागू एक राहणार, याद मैनीची येणार. आठवण होती तरण्याला, म्हाताऱ्याला. आठवण कशी होती? धरण्याला आणि म्हाताऱ्याला आठवण होती, आठवण. ती कशी जर भोड्या? तरुण वयात जर एखाद्या बिचाऱ्याची जर म्हातारी. तरण्याला म्हातारी असते व्हय. अरे तरुण वयात पत्नी म्हणायचं होतं, म्हातारीची म्हातारी पुन्हा म्हणायचं. टिकलं नाही म्हणून सुट्टी दिली, तरी त्याला बायकोची आठवण होती. बरोबर आहे. एखाद्या म्हाताऱ्याची म्हातारी जरी गेली, तर म्हाताऱ्याला बी आठवण होती या. कुणाच्या सोनाला कुणाचं लिहा भरले माझा पापाचं माप. काय भरले? पापाचं माप. मांदळून पुण्य केलेलं दिसतं या. देवा जोडी फुटली तर गोडी नाही संसाराला. खरंय भोड्या. आणि म्हणून पुढे काय सांगितलंय गाण्याला? काय त्या 2 दिवसाची संगत साथ सोडून जाईल दिव्याला वाट. जोपर्यंत ते आलाय तोपर्यंतच वाट पेटलेली असते. जो तोपर्यंत चालणार आहे भोड्या.
तोपर्यंत दुनियेला उजेड. बरोबर आहे. आणि जर झोप इजली त्या संपलं मग पुढे काय होतंय? काय त्या? दोन दिवसाची संगत साथ सोडून जाईल दिव्याला वाट. राबू धुरानी महिला दूर आठवणीची भयान रात. त्या म्हातारीला दूतलं कोणी बी गेलं तर लय आठवण येते त्या. बरोबर आहे बड्या. आणि मग ती काय म्हणते? काय त्या? तुझ्या नावाचं गोंधन हातावरी मी कुरीले याद येता तुझी मैना फुल चंद्राला करीले एका कुंकवाच्या पायी मैना उडून जाणार राघू इकडं राहणार याद मैनीची येणार. राघू इकडं राहणार याद मैनीची येणार. लागली बोलायला खेळ माझ्या या देवाला कसा नेऊ रे संगतीला कसा नेऊ मी संगतीला देवाला वेळ बोलायला बोलाबाई या मावशीला. कळवातलीच्या वाड्याला जायचं आईवाचं लिहिणं झाडावाचं दागिनं. आज तर घेऊन यायचं सांगितलं फुलाबाई मावशीला माझ्या भगवंताने नवल्या हरीला. मावशी निघून गेली कळवातलीच्या वाड्याला. लागली होती बोलाय माझ्या कळवातनीला. बाई ग आईवाचं लिहिणं झाडावाचं दागिनं. अंदिया मातूर पेटारा भरून मला पर्यंत शिप्याच्या आलीला गेली चोळी पातळ घेतलं त्या ठिकाणाला. चोळी पाताळ घेतलं शिप्याच्या ना मावशी मथुर तीन घासरा आलीला गेली बांगडी घेतली आणि देवा 3 वर्षा गुंफला निघून आली असायला. देवाने विचार केला मनाला जायचं मला राजवाड्याला. मावशी मला अशी नेतेस का राजवाड्याला? अगं घरनं हल्ली तवा आंघोळ केली मग आलो इकडं. अगं मावशी मला आंघोळ घाल माझ्या डोईला माकान लाव. आता राहिले का माकान? अरे पहिले होत पण आता माकान नाही. सगळ्यांना आणि त्या मोहरीत पेसच पेस शॅम्पू. देवा मावशीला देऊ लागला बोलायला माकान घाल मला. भगवंताला लावायला बसला जाता लावल्या चौकाला. आज काय भगवंताला लागला होता कृत्य क्रियेला. देवा तेलानं जटा लागली मावशी नाकायला. माकड घातला देवाला आंघोळ घातली. देव माझा काशिलिंग बिरापा. गाडी नाही शिकिली मिशी नाही शिकिली असायला. नटाई लागला. भावड्या कसा खंडेरायाच्या लग्नाला मागं नवरी नटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. आणि बड्या येळ लावा देवा या बड्या काही मालावा. खेळ माझा नारायणवा खेळ माझा भगवानवा. चुळी पातळाने सलावा पातळाने सलावा चुळी पातळाने सलावा. भगवंतानं चुळी पाताळ नेसलं. कमराला कंबर पट्टा करतो तटा तटा. त्या कामाला भगवंत लागला होता नटईला.
कंबराला कंबर पटन करतो तटा तटा, त्याला कंबर तुझ्यासारखी पाहिजे. जाड जोडवी. हा, आताची बिचारी कंबर पटा घालीतच नाही, मग तिला कंबारच तेवढं नाही. आता 9 वारीतनं 6 वारीत आली बिचारी. 9 वारी आवडना. बरोबर आहे. कारण का पहिला गाड्याचा 10 हाक चालत होता. बरोबर आहे. गडी जर तकंड आला चेपल्याचा आवाज आला तर बिचारी इकडे थरथर कापत होती. थरथर कापत होती, हालत होती. आणि आता गाड्यातला जोडव्याचा आवाज गेला तर आता गडी हालतोय तकंड बिचाऱ्याला जोडव्याचा आवाज ऐकतो. येणारा बी तसाच येतोय. खराय भावड्या, झुलतच येतोय ना. शिकलेली बायको जर असली हा, तर गाड्याकडे येऊ लागली, आणि आडाने मागते जर असलं, कुठली सुपारी लग्न झालं काल वैशाखला. अहो शिकली आली बायको आली चालून मला. शिकलेल्याला सगळंच येत असं नाही. अरे बरोबर आहे. गडी जर यायला नसला तर बायको शिकलेली आहे. ते पुन्हा गडी म्हणतो मला जरा वाई शिकीव की. हा, शिकलेली बायको कशी अशी ही जगात भाकर फोडी, ही बोलतच कुबांड जोडी. आता काय करू मी या बायकोला, शिकली आली बायको आली चालून मला. शिकली आली बायको आली चालून मला. मी का की तू मोठा, पहिल्या मोठा होत्या मोठा, आता मोठा बुडल्या पुन्हा आली इंजन बी गेली. वरच्या मोटर आल्या. आता 500 फुटावलं काढणाऱ्या पाण्यातल्या आल्या. मग पहिला काय म्हणतो, मी का हक्कत होतो मोठ, मी का की तू मोठा, शिवाय मोडीत होती बोट. कुणाला म्हणजे मोठ आणणाऱ्याला. तिला दाराची माहिती नाही. बरोबर आहे. असली शिकलेली बायको, आणि तरी सुद्धा आई बाप का म्हणतो. लग्नाला जर विचारलं तर पोरगा सर्व्हिसला कुठं आहे, सेंटरिंग खात्यात आहे. म्हणजे कुठलं तरी खातं काढलं हुडकून तो. असल्या खात्याला पुरावा काय, ते हातोडी अरे त्याच्यावर काय पगार लिहिलाय का. पगार असतो ना. वळूबा लावलं ना, किती इंचावर किती काम केलं त्याच्यावर. खेळ मारलेले बी. तसलं आता चालत नाही. मग आताची अवस्था झाली या कशी बावड्या, 30-35 वर्षाची पोरं झाली तरी पोरगीच नाही. नाही कशी हायत्या पुरी पण पण शिकलेल्या, शिकलेल्या. त्याच्यामुळं पोरींची लग्न थांबून राहिली आणि पोरं आटकळून पडली. आता आमच्याकडे वेगळं झालं होतं. काय झालं, पोरगा गेला पोरगी बघायला. पोरगी पसंत पडली आणि पोरीच्या ताट घेऊन चहा पाण्याचं घेऊन आली पाहुण्याला द्यायला. पाहुण्याला द्यायला. मग तिला चक्कर येऊन पडली. एकाई की त्या भाजला बीजला का, बाजलाच की सांगल्या ना. पण पाहुण्याला विचारला, तुम्हाला काय झाले हो. ती काय म्हणली, अहो हे मला बघायला आला होता ना, आता माझ्या पुरीला बघायला आला. तवर लगीन झालं नव्हतं. आताची परिस्थिती अशी आहे. खराय बघ्या. देवा विचार केला मनाला काशिलिंग बिरू देव माझा लागला होता हानावाची बुगडी. पायामध्ये पैंजण घातला साईला, आणि देव माझा नटला. कसा बघ्या, भगवंताना डोळ्यामध्ये अंजन घातलं, पायामध्ये पंजन घातला सैला, आणि असणारा काशिलिंग बिरापा निघून चालला होता फुलाबाई वंशीच्या मागल्या बाजूला राजवाड्याला कलिकामाच्या नगरीला. अरे चालला बघाडी गुडवला तुझा बघा वाड्याला, चालला बघाडी गुडवला राजा बघा औशी भरल्या अंगाला देवा मागल्या बाजूला, औशी भरल्या अंगाला देवा मागल्या बाजूला.
राजवाड्याला कनकामाच्या जवळ या बाजूला राजाची लीग बोलती मावशीला. मावशी म्हणजे तुझं तू काम बघ आता. आम्ही म्हणजे दोघी जरा गप्पा मारतो या. बर मावशीला वाटायला लागलं काय खोडबीड केली ओळखू आलं तर म्हणली मला पुन्हा काय सुटीच नाही की मावशीचं ध्यान कामाला लागेना. मावशी नुसताच खराडं लागली होती झाडू मारायला हेकडं तकडं बघायला. देवाकडे लागली सारखीच बघायला. ती राजाची लेख म्हणते "ए मावशी दिलेलं काम नीट कर की जरा. अल्या भाईसाहेब म्हणली मला जरा काळजी वाटल्यागत वाटतंय. कशाची वा अंगच होरल्यागत झालंय. काय झालंय अंग होरल्यागत झालंय. आता आपण नुसत्याच गप्पा गोष्टी मारून काय करायचं एखादं हवा राजाच्या लेकीला देऊ लागला बोलायला. जवळ जवळ बसून देवाला संधी आली होती नवरी बघायची. अरे बोड्या गुज गोष्टी चालू झाल्या गप्पा मारल्या. बराच वेळ झाला. मावशी ध्यान कामाला येऊ लागला बोलायला. त्याने कामा संग लागला होता बोलाय मग तुरे राजवाड्याला बाई ग म्हणली बोलून बोलून नुसता कंटाळा आला. अगं तुझं कसं माझं कसं झालं की काहीतरी आपण जरा खेळ खेळूया. आता पहिल्यासारखा भावड्या वेगळा खेळ नव्हता. पहिला फुगडीचा खेळ असायला. म्हणून करता राजाची लेक आणि देवानं मात्र रूप धरलेलं मायाच्या लेकीच फुगडी डावाचा मथुरी खेळ लागली होती खेळायला. फुगडी गोड्या डावाला देवागाची मदनी मांडायला राजा बघा वाड्याला देवागा राजा बघा वाड्याला. देव घराघरा भिंगरी फिरला. म्हणून गाणं नवीन आलं कुठलं कुठलं ती भावड्या गिरी 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 बिजली गिरी 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 बिजली गिरी. अरे बाबूजी धीरे चलो बिजली गिरी बिजली गिरी. नैनों में चिंगारियां घोड़ा बदन शोभो बिखरी. राजा चल किला किला राजा चल किला मायाची लेक बघा लेक यावं ऐकण्याची बघा या झाली यावं. सतीशाही बघा नावाचं वाय. तमकाड्याच्या पुळीच वाय. 101 दिला रुपया. विचार केला मनाला. राजाची लेकाने मायाची लेक लागली होती फुगडी डावा खेळ खेळायला. मायाची लेक ऐकना धरणीला पाडले देवा राजाच्या लेकीला. भगवंताला संधी आली होती. हातात हात देऊन नवरी बघायची भावड्या. देवाचा हात होता त्यो. बरोबर आहे.
दिवसभर ज्वारी उपटल्यानं फोड आल्यासारखं ती कठीण झालेलं घट्ट पडलेलं हा आणि राजाच्या लेकीचं नाजूक नाजूक तवा धरणीला पडलेली लेक देवा देव लागला बघायला देवानं सावध केली लागली होती फुलाबाई मावशी बघायला आता माझं काय धडगट कसायला यानं पाडली वाद्यानं म्हणली आता काय म्हणलीस खराई का पण तसं कनकामाने केलं नाही मावशी आम्ही खेळता खेळता पडलो असायला सावरून घेतलं कनकामा म्हणते आजच्या रात्रीला राहू दे माझ्या जवळ या बाजूला लागली होती राजाची लेक बोलाय माझ्या फुलाबाई मावशीला मावशे हा म्हणली तुझी असणारी पाहुणीची लेक पाहुणी हा आजची रात म्हणली माझ्यापाशी झोपू दे नाही ना माझं बाईसाहेब मावशीला घाम डबल फुटला आणि मावशी म्हणती हा ह्याच्यापाशी ही जर झोपाय राहिला तर कष्ट खरी आहे का वळखू जर आलं तर माझं काय आहे का अनावलं पुन्हा काय सांगू बाईसाहेब तुम्हाला ही ज्या नवऱ्याचं सांगावं मला नयन उद्या धावायचे तिला नांदाईला असे काय फुलाबाई बोलती माझ्या कनका मला राजाच्या लेकीला जाऊ द्या म्हणली घेऊन माझ्या संगईला मावशीनं धरलं लेकीला 5 वाजल्या सुट्टी झाली मावशीनं बोटाला धरला चाईला गेलं 3 वाजता गुंपला गावा खैल्या बाजूला अरे चांदणे चांदण झाली रात चांदणे चांदण झाली रात या देवीची पाहत होतो वाट, माया रागाची पाहत होतो वाट. एवढ्या बघा येळेला एवढ्या बघा येताई बाला अरे एवढ्या बघा येळेला एवढ्या बघा ताई बाला निघून गेल्या त्या वाशाया वाशाया पोपीला वाशाया वाशाया पोपीला बाबा वाचिवलंच बाबा मला मावशे मी असताना तुला भ्यायची काय गरज आहे भगवंत लागला होता बोलाय माझ्या फुलाबाई मावशीला देऊ नको जीवाला हाय तुझ्या पाठीला आता पाटीला का पुन्हा उद्या ताटीला येतोच कोण आणतो मावशे ये मारून नेली म्हणून उलट लागली मी बोलायला पण आता मावशी सांगू का मला आता थांबाय वेळ नाही अरे बाबा म्हणली तुझ्या नादानं मला चांगलं चुंगलं खायला मिळते थांब की अजून 4 रोज 4 रोज हो नाही नाही माझ्याकडे लई काम आहे तेव्हा भगवंतानं करणी केली कशी मावशीला लागला होता सांगायला दुसऱ्या दिवसाला देवानं काय केलं निघता पाय काढला सईला आणि निघता पाय काढल्यानंतर पण भगवंत भावड्या निघून गेला बुतूर जाऊन घरीला आणि काय केलं या देवानं असणाऱ्या वारूचा वारू गैप केला भगवंतानं मथुर म्हाताऱ्याचं रूप धरलं निघून चालला होता पानवत्याला आणि पानवत्याला जाऊन मात्र सासू घरच्या माया घरच्या लेकी मथुर चालल्या होत्या पाणी भरायला आणि माझ्या घरच्या लेकी वे सासू घराच्या सुनाव बायाचा नद्या पाण्याला खेळ्या माझ्या या देवाने रूप